ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स। ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। संपर्क 93 25 42 22 32। साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईदाम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। बजाज फायनान्स कंपनीमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून एका 38 वर्षीय इसमानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। या घटनेबाबत मयताच्या नातेवाईकांनी निवेदन देऊन न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। मयत राहुल पुजारी हे विमाननगर पुणे येथील बजाज फायनान्स कंपनीच्या विमाननगर शाखेमध्ये कार्यरत होते। काही दिवसांपूर्वी त्यांचे प्रमोशन झालं होतं, परंतु ज्या शाखेमध्ये ते कार्यरत होते त्या शाखेमधील वरिष्ठ अधिकारी KK केणी यांनी त्यांना वेळोवेळी मानसिक त्रास दिलाय। त्यानंतर राहुल पुजारी यांनी त्यांना सांगितलं देखील की साहेब, मला हे काम जमणार नाही, मला दुसरं काम द्या। तेव्हा KK केणी यांनी पुजारी यांना काम जमत असेल तर कर, नाहीतर कामाचा राजीनामा देऊन टाक आणि घरी जा असं उत्तर दिलं। त्यानंतर काही दिवस राहुल पुजारी हे अत्यवस्थेमध्ये आणि टेन्शनमध्ये राहू लागले। याविषयी त्यांनी पत्नी मयुरीला देखील याबाबत कळवलं होतं, परंतु KK केणी या साहेबांचा दबाव आणि कामावरनं काढून टाकू अशा धमक्या आणि वेळोवेळी मानसिक त्रास दिला गेला। या कारणामुळे राहुल पुजारी यांनी 17 जानेवारी रोजी त्यांच्या राहत्या घरामध्ये वाघोली पुणे इथे फाशी घेतली आहे आणि आपली जीवनयात्रा संपवली आहे। त्यांच्या या आत्महत्येमुळे त्यांच्या पत्नी आणि आई वडिलांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी 20 जानेवारी रोजी बजाज फायनान्स शाखा राहुरी इथे आंदोलन करण्यात आलं। राहुल पुजारी यांच्या पत्नी मयुरी पुजारी यांनी विमाननगर येथील KK केणी यांच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि बजाज फायनान्स कंपनीने माझ्या आणि माझ्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा आणि माझ्या लहान लहान मुलांना बालसंगोपनासाठी कंपनीमार्फत सर्व जबाबदारी कंपनीने स्वीकारावी असं निवेदन राहुरी येथील बजाज फायनान्स कंपनीच्या ऑफिसला देण्यात आलं। यावेळी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर जगधने, सुभाष पुजारी, अजय कदम, प्रसाद पुजारी, अजित गायकवाड तसेच सोपान पुजारी या सर्व नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी राहुरीमधील बजाज फायनान्स कंपनीचे ऑफिस बंद करून निषेध दर्शवला आणि पुजारी कुटुंबाला न्याय न मिळाल्यास पुढील काळामध्ये राज्यामधील बजाज फायनान्स कंपनीचे सर्व ऑफिस बंद करण्याचं आवाहन केलं आहे। पुजारी आहे, माझे मिस्टर बजाज फायनान्समध्ये विमाननगरला जॉबला होते। यांचं 8-15 दिवसापूर्वी प्रमोशन झालं। प्रमोशन झाल्यानंतर त्यांच्या कामामध्ये चेंजेस केले, पण जे काम त्यांना जमत नाही ते काम त्यांना मिळालं। त्यांनी कंप्लेंट पण केली की मला हे काम जमणार नाहीये, माझं तुम्ही हे काम मला चेंज करून द्या। तिथं त्यांची ते KK केणी सर म्हणून आहेत, त्यांनी सांगितलंय की तुला जमत असलं तर कर, नाही तर रिझाईन टाकून तू घरी जाऊ शकतो। त्यांना त्या गोष्टीवरून रोज रोज त्याच गोष्टीवरून टॉर्चर करत होते। करायचं तर कर, नाही तर काम सोडून घरी जा। मला याच्यावरती माझी लेकरं खूप लहान आहे, मला न्याय मिळाला पाहिजे, बाकी काही नाही। तुमचे पती याबाबत तुम्हाला काय सांगत होते, काय त्रास देतात? त्यांनी मला 2-3 दिवसापूर्वी, म्हणजे हे घटना घडण्याच्या आधी 2-3 दिवसापूर्वी सांगितलेलं की मी जाऊन सांगितलं ऑफिसमध्ये की मला काम जमत नाहीये, तुम्ही मला थोडंसं सहकार्य करा, असं तसं। तर त्यांनी मला सांगितलं की सर, मला बोलताय की तुला करायचं तर कर, नाही तर करू नको। बाकी मला याच्या व्यतिरिक्त मला काहीच माहित नाही ऑफिस मधलं ते काय केलंय काही नाही। नेहमी मानसिक तणावात असायचे का? नेहमी असायचे। प्रमोशन झाल्यापासून तणावात असायचे का त्यापूर्वी? हे प्रमोशन झाल्यापासून जास्तच असायचे ते। त्यांच्या दबावात असं आपल्याला वाटतं? हा, मला वाटतंय होतं म्हणून, कारण ते म्हणतो मी वैतागून गेलो म्हणे, कामाला वगैरे सगळ्याला वैतागलो म्हणे। आता तुमची मुलं किती वर्षाची आहेत? माझी मुलगी 8 वर्षाची आहे, मुलगा 6 वर्षाचा आहे।
काय मागणी आहे? मला जे माझं हे झालेलं आहे त्याची भरपाई करून देणे त्यांनी. माझ्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, आयुष्यभराचं काय काय करायचं. मला तेवढं सगळं हे भरपाई करून द्या. माझे मुलं खूप लहान आहे, आयुष्यभर ते जसे व्यवस्थित हे होतील मला त्याप्रमाणे भरपाई पाहिजे. आमची मागणी असे, आमचे बंधू राहुल सुभाष पुजारी हे पुणे वाघोली या ठिकाणी ब्रँचवर कामाला असताना त्यांना त्यांचे वरिष्ठ अधिकारी के केने साहेब आहेत, त्यांनी त्यांच्यावर खूप मानसिक त्रास दिला, वेळोवेळी त्यांना त्रास दिला, कामाच्या व्यतिरिक्त आवेळोवेळी काम दिलं. त्या मानसिक त्रासापायी त्यांनी 17 तारखेला आत्महत्या केलेली आहे. तर आमचं मागणी अशी आहे की त्यांना 2 लहान मुलं आहेत, त्यांची पत्नी ऐन तारुण्यात आहे, या मुलांचं आणि त्या बाईचं भविष्य काय, म्हणून त्या मुलाचं बाल संगोपनाची पूर्ण जबाबदारी बजाज फायनान्स कंपनी घेऊन त्या कुटुंबाला न्याय द्यावा ही आमची रास्त मागणी आहे. आणि दुसरी गोष्ट, आज जे काही कर्मचारी आहेत ते काम करतायत, त्यांच्या जीविताचे आम्ही या कंपनीकडे नसणार आहे का? त्यांचा विमा उतरवलेला असेल, त्यांचा इन्शुरन्स असेल, PF असेल, हे सगळ्या व्यतिरिक्त त्या कुटुंबाला जी काही आर्थिक भरपाई असेल ती कंपनीने द्यावी. मनोज साळवे, C24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.